आमच्या पालावरची नोंद स्वतंत्र रकान्यात होणार का, असा आर्त सवाल विचारत आज सोलापूरच्या रस्त्यावर भटक्या विमुक्तांनी आपला आवाज बुलंद केला आहे। कधी ओसाड माळरान तर कधी शहराच्या कानाकोपऱ्यात टाकलेली पालं, पिढ्यानपिढ्या भटकंती नशिबी असलेल्या या समाजाचा संघर्ष आज देखील संपलेला नाही। आज सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर या संघर्षाचा साक्षीदार ठरला। भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीनं आज पूनम गेट आणि काँग्रेस भवन परिसरात जोरदार निदर्शनं करण्यात आली। निवडणुका येतात आणि जातात, मात्र वाऱ्याच्या दिशेने आपलं बिराड हलवणाऱ्या या समूहाच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष कधी जाणार, पाहुयात या आंदोलनाचा हा विशेष वृत्तांत NGTV मराठी न्यूज चॅनलवरती। आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा नंबर 1, जनगणनेचा तिढा आणणे स्वतंत्र रकाना। या आंदोलनाचा मुख्य रोख आहे तो म्हणजे आगामी 2027 ची जनगणना। घर सूचीकरण आणि लोकसंख्या गणनेच्या प्रक्रियेत भटके विमुक्त म्हणजेच VJNT संवर्गासाठी स्वतंत्र रकाना असावा, ही मागणी आता जोर धरू लागली आहे। आम्ही या देशाचे नागरिक आहोत, पण आमच्या अस्तित्वाची नोंद सरकारी कागदोपत्रात ठळकपणे का नाही, हा संतप्त प्रश्न आज सोलापुरात विचारण्यात येत आहे। हा लढा केवळ जनगणनेपुरता मर्यादित नाही। संसदेत मांडण्यात आलेल्या राष्ट्रीय आयोग विधेयक 2026 ला तातडीने मंजुरी द्यावी आणि समाजाला स्वतंत्र घटनात्मक मान्यता बहाल करावी, अशी आग्रही मागणी देखील यावेळी करण्यात आली। DNT राष्ट्रीय आयोगाला बळकटी देणं ही काळाची गरज असल्याचं या समितीच्या वतीने सांगण्यात येतंय। सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमलेल्या जनसमुदायाचा रोग स्पष्ट होता। केवळ आश्वासनांची खैरात नको तर ठोस कृती हवी। 30 मार्च 2026च्या या प्रखर उन्हात देखील हा समाज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे। सकाळी ठीक 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलकांनी गर्दी केली होती। या आमच्या मागण्यांकडे सरकारने डोळेझाक केली तर आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळेस संयोजकांनी दिला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। डिजिटल इंडियाच्या काळात आपण गगनभरारी मारण्याच्या गप्पा मारतोय, पण ज्या समाजाच्या नशिबी अजून देखील पाल आहे, त्या पालावर राहणाऱ्या माणसांची नेमकी संख्या किती हे अद्याप सरकारी आकड्यांमध्ये स्पष्ट झालेलं नाही। जनगणना ही केवळ संख्या मोजण्याची प्रक्रिया नसते, तर ती विकास योजना पोहोचवण्याची पहिली पायरी असते। जर या समाजाची नोंदच स्वतंत्रपणे झाली नाही तर त्यांच्या वाट्याचा विकास कोणाच्या घशात जाणार, हा खरा यक्ष प्रश्न म्हणून उभा आहे। संसदेमध्ये विधेयक मांडले जातात, पण त्याला मंजुरी मिळायला किती संघर्ष करावी लागतात। सोलापूरच्या या आंदोलनाने केवळ जिल्ह्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे। सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उमटलेला हा आक्रोश मुंबई आणि दिल्लीच्या सत्ता केंद्रापर्यंत कधी पोहोचणार? भटक्या विमुक्तांच्या संघर्षाला घटनात्मक अधिष्ठान मिळणार का, की पुन्हा एकदा हे प्रश्न आश्वासनांच्या धुराड्यात हरवून जाणार, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे? सरकार यांच्या मागण्यांकडे लक्ष देईल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व रोखठोक बातम्या सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।